नमस्कार. जातीय समीकरणे आणि त्याच्या मागचं राजकारण या संदर्भात 23 जुलै 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने 2 महाविद्यालयांच्या संदर्भात NG आचार्य आणि DK मराठे या महाविद्यालयांनी एक केस फाईल केलेली होती आणि त्या केस फाईल केलेल्या जो काही निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे तो खरोखरच विचार करायला लावणारा आहे की या दोन्ही महाविद्यालयांनी असं सांगितलं की महाविद्यालयात येत असताना मुस्लिम धर्मीय विद्यार्थिनी जे आहेत त्या मुस्लिम धर्मीय विद्यार्थिनींनी हिजाब म्हणजे त्यांचा जो काही पेहराव आहे तो पेहराव न घालता कॉलेजने ठरवून दिलेला पेहराव गणवेश जो आहे तो गणवेश परिधान केला पाहिजे. मग उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात केस गेली, त्यावर अनेक स्वरूपाची चर्चा झाली आणि शेवटी उच्च न्यायालयाने निर्णय दिला. निर्णय देताना ज्या काही गोष्टी अधोरेखित केल्या गेल्या आहेत त्यावर प्रकाश टाकणे हा माझा आजच्या व्हिडिओचा प्रमुख उद्देश आहे. शिक्षणाचं क्षेत्र जे आहे त्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अधिक शिक्षणावर भर दिला गेला पाहिजे, परंतु दिवसेंदिवस शिक्षण राहिलं बाजूला आणि राजकारण याच्यामध्ये आणलं जात आहे. या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये राजकारणाच्या गोष्टी अधिक प्रमाणात विचार केल्या जात आहे आणि हा एक मोठा भविष्यातली एक मोठी समस्या जी आहे ती समस्या मला वाटतं आहे. जर का शिक्षणाचं जे क्षेत्र आहे त्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अशा स्वरूपाची चर्चा होऊ नये. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अधिकाधिक विद्यार्थी शिक्षित होतील, अधिकाधिक विद्यार्थी चांगले हुशार होतील आणि मग त्यांना जॉब मिळेल अशा स्वरूपाच्या चर्चा ज्या आहेत त्या चर्चा झाल्या पाहिजे. परंतु परिस्थिती त्या उलट आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये या अनेक अशा स्वरूपाच्या अनावश्यक बाबींवर जास्त भर दिला जातो आहे. ज्या शिक्षणामधून शिक्षणाच्या याच्यातनं काही आउटपुट त्यातनं निघणार नाही अशा स्वरूपाच्या चर्चा या माध्यमात होऊ नये. शिक्षण क्षेत्र जे आहे ते शिक्षण क्षेत्रामध्ये कुठल्याही धर्म, जाती, पंथ यानुसार भेद करू नये अशा स्वरूपाचा निर्णय जो दिलेला आहे तो निर्णय विचार करायला लावणार आहे. तुम्ही शिक्षणावर कितपत फोकस करता आहेत का तुम्ही फक्त असल्या काही गोष्टींवर फोकस करता आहेत यावर उच्च न्यायालयाने प्रकाश टाकला आणि त्यांना विचारलं की तुम्ही असल्या गोष्टींपेक्षा तुम्ही शिक्षणावर अधिक चांगलं योगदान दिलं पाहिजे. यावर फोकस जो आहे तो फोकस उच्च न्यायालयाने दिलेला आहे. महाविद्यालय विद्यापीठं जी काय आहेत ती आज राजकारणाचं केंद्र, हळूहळू राजकारणाचं केंद्रबिंदू बनत चाललेले आहे आणि विद्यार्थीही हळूहळू अभ्यासक न राहता आपण एक अभ्यासक राहावा, आपण अभ्यास करावा आणि त्यातनं पुढे जावं ही बाब जी आहे ती हळूहळू त्यांच्यातही कमी होत चालली. कारण एकूण सगळा मीडिया जो आहे काय पोहोचवतो आहे आपण विद्यार्थ्यांपर्यंत, कुठल्या बाबी विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जातो आहेत हे एक मोठं विषय आहे आणि यातनं असं दिसतं आहे की विद्यार्थ्यांपर्यंत कुठल्या पोहोचवायच्या आहेत तर मूलभूत समस्या ज्या आहेत ते मूलभूत प्रश्न जे आहेत ते प्रश्न राहिले बाजूला आणि विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गुंतलेला आहे आणि त्यातनं मग ही समस्या हिजाबसारखी समस्या जी आहे ती समस्या समाजापुढे येत आहे आणि मग त्यातला एक वर्ग हा त्यावर टीका करतो आहे, दुसरा वर्ग त्याचं समर्थन करतो आहे आणि हे सगळं मीडियात येत आहे. जी काही सध्याची व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी स्वरूपाचं माध्यम आहे यातनं दोन्ही बाजू ज्या आहेत त्या दोन्ही बाजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जात आहे. परंतु त्यातली त्यात जी बाजू योग्य नाही ती अधिक प्रमाणात समाज माध्यमातनं पोहोचवली जाते आहे. कारण ती समाज माध्यमं कुठल्या वर्गाच्या मालकीची आहेत हाही एक मोठा चर्चेचा विषय आहे. ही समाज माध्यमं अशाच वर्गाच्या मालकीची आहे की जे राष्ट्राच्या उभारणीसाठी, राष्ट्राच्या जळणघडणीसाठी काम न करता
या अशा एक विशिष्ट समाजाच्या विरोधात काम करणारी, विशिष्ट वर्गाच्या विरोधात काम करणाऱ्या अशा लोकांच्या, अशा विचारश्रेणीच्या लोकांच्या मालकीची ही सगळे माध्यमं आहेत आणि त्यातनं मग ही चर्चा जी आहे ती चर्चा करायला भाग पाडला जात आहे. आणि त्यामुळेच या मेन मुद्दा जो आहे शिक्षण आणि त्यातनं पिढी हा राहिला बाजूला आणि दुसरेच मुद्दे जे आहेत ते चर्चा त्याच्यावर होत आहेत. तर हा एक विचार सर्वसामान्य लोकांनी करावा असं मला वाटतं. थांबूयात.